एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. दिग्या, आज विशेष खुश दिसतोस. मी नाही, मी माऊ माऊ अशा हाका मारलेल्या ऐकल्या. ऐकलं तू? हो. काय झालं, मी ऑफिसला चाललो होतो, मला बॅग हवी होती म्हणून म्हटलं का माऊ बॅग दे. बॅग माझ्याकडेच होती म्हणून म्हटलं मोबाईल दे. माझा खिशातच होता. ते सांगत होतो माऊ आहे माझ्याकडे, मी जातो. हा एवढंच? हा माऊला एवढंच सांगायचं होतं हो. का काही खासगी होत? होत? सांग. सांगू? मला ना आज खूप असं मस्त वाटते. मस्त वाटतंय? कशामुळे? असं जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखं वाटते. आणि ते कशामुळे माहितीये का, मी असं घनाकडे बघितलं ना तर घनाचं इतकं छान चाललंय ना की घनाचं छान चाललंय. अरे मस्त चाललंय. घनाची पाठदुखी थांबली रे? पाठदुखी काय करतो रे? पाठदुखी त्याची पाठ सोडणार आहे काय? पण घनाचं इतकं छान चाललंय ना मस्त की ओ हो 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 हो. दिग्या, बरा आहेस ना तू? अरे घनाची पाठ दुखते आणि तू म्हणतो घनाचं इतकं छान चाललंय, मस्त चाललंय. अरे नवरा बायकोंचं चांगलं चाललंय हे कसं ओळखायचं? कसं? नवऱ्याच्या शर्टाला बायकोच्या कानातलं अडकलं ना की समजायचं. ए काय 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 मी काही बघितलेलं नाही दादा. मी ऐकलंय, कानांनी ऐकलंय, मी वाचलंय. कुमार गोसावींचं पुस्तक आहे लग्नाची निर्गाठ. लग्नाची निर्गाठ? नॉट अ मॅरेज विदाउट अ नॉट. नमस्कार माऊली. नमस्कार माऊली. दादाला बघ ना काय झालंय. मी काय बोलते ना ते तिच्यापर्यंत पोहोचतच नाहीये रे. राधा माऊली, और राधा माऊली, माऊली पोहली खावली मग चावली पिवली. माऊली काय झालोली? काय झालंय राधाला? दुधात मिठाचा खडा पडला. राधा नाही मी दूध घातलं नाही अजून चहात, काळजी करू नका. अगं तू चहात साखरेऐवजी मीठ टाकलंस राधा. मीठ? हा नाही हो. थांब तू किती जणांचा चहा ठेवलायस ग? का अजून कोणी घेणार आहे का? अगं नाही, घरातल्या सगळ्यांचा पिऊन शेजाऱ्यांना द्यायची वेळ येईल. थांब जरा, मी तुला आधण देते. हा थांब. काय झालंय? मला वाटतं त्यांना दोन गोष्टी झाल्या असाव्या. एक म्हणजे विश्वाची उपरती आणि प्रेमाची प्रचिती. माऊली गुरु माऊली माऊली. राधा हा आधण ठेवलं. हा फॉरगेट इट. ओके फॉरगेट इट. मी करते. हा मी करते ना चहा.
कम गीली है बारिशें, कुछ कम लहराती है हवा, कुछ कम है दिल में ख्वाहिशें। थम सा गया है ये वक्त ऐसे, तेरे लिए ही ठहरा हो जैसे। कुछ कम रोशन है रोशनी, कुछ कम गीली है बारिशें, कुछ कम लहराती है हवा, कुछ कम है दिल में ख्वाहिशें। थम सा गया है ये वक्त ऐसे, तेरे लिए ही ठहरा हो जैसे। तू हे शोधतेस का? कुठे होत हे? हे इथे नाही, इथे म्हणजे इथे इथे खाली असं पडलं होतं, असं म्हणजे इथे होतं. मला दिसलं म्हणून मी उचलून इथे घे. घे हे. घनश्याम, काल रात्री आपण म्हणजे हा ते काय झालं? हा मी काय झालं? तुम्ही कोणीच मला विचारणार नाही आहात का की काय झालंय? मला काय झालंय घनश्याम? हे ती तुलाच विचारते कुहू की काय झालंय तुला? मुली तो आलाय. कोण आलाय? मी फोन केला आणि त्याने लगेच पावलं उचलली आणि आता बघ आगंतुक असेल पण तरी तो हवा हवासा आलाय माझ्या दारी नवा नवासा. म्हणजे दादाची पाठ रगडून द्यायला आलाय माझा सासूला. मी काही कोणाकडनं पाठ वगैरे रगडून घेणार नाही. मला आता खूप बरं आहे कालच्या पेक्षा.
चल आपण बाहेर जाऊ तर त्याला आराम करायचंय. पण दादाला माहितच नाही ना कोण आलंय ते, त्याला कळायला नको का? आणि त्याचा चेहरा दिसतोय की त्याला जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाहीये. कोण आलंय? काय झालंय? कोण आलंय? थांब मी सांगते. विस्तीर्ण नभाच्या खाली धरती निजलेली शांत, विस्तीर्ण नभाच्या खाली धरती निजलेली शांत, मी अवघडले बावरले तू घेता हाती हात, मी काजळ भरले डोळा अस्फुट अंधुकशा रेषा, मी काजळ भरले डोळा अस्फुट अंधुकशा रेषा, बोललो जरी ना काही डोळ्यांची कळली भाषा, तो पहिला स्पर्श अनामिक, तो पहिला स्पर्श अनामिक, तो पहिला श्वासही ओला, मन माझे मोहरले हे अन उर धपा पुन्हा आला, मी उंच उंच जाताना तू धरला माझा हात, मी उंच उंच जाताना तू धरला माझा हात, मी फिरून आले खाली पिठीच्या या विळख्यात, दाटून काहीसे येते का दूर दूर जाताना, दाटून काहीसे येते का दूर दूर जाताना, मी फिरून येईन तेव्हा तू असाच असशील पुन्हा. म्हणजे कळतंय का तुम्हाला मला काय होतंय ते? नव्हते तुला काय भावना कळणार माझ्या ते वैनुडी, चल ना तू आले बाहेर. हो अगं कुहू, मी काय अशी येणार आहे का बाहेर? आले. मी पडतो मी थोडा वेळ. विचारायचं एक होतं. विचार ना. काल रात्री एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा, झिंग चिक्का झिंग चिक्का, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आय एम सॉरी काका, म्हणजे मी म्हटलं होतं की बाबांना बोलवीन, पण बाबांना काम होतं त्यामुळे ते गेले, त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी. नाही काही हरकत नाही, तशी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. नाही खरं सांगू का, घनादादाला ना माझ्या बाबांची पहिलोनी ट्रीटमेंट झेपली नसती. पण टेन्शन नका घेऊ, मी पण शिकलोय, 5 मिनिटात बरं करीन त्याला. तू पण शिकलायस? 5 मिनिटात खेळ खालास? काका मी विसरलेच होते, प्रभात आहे ना, त्याने मला पण ट्रीटमेंट दिली. अरे तुला पण? हा म्हणजे माझं जेव्हा डोकं दुखतं ना तेव्हा प्रभात असा नुसता अंगठा दाबतो आणि लगेच बरं वाटायला लागतं. काका मी रीतसर ॲक्युप्रेशर शिकलोय, असा चुटकीसरशी बरा करीन त्याला. नाही तरी पण मी काय म्हणतो की राहू दे. म्हणजे काय की एक तर डॉक्टरची ट्रीटमेंट चालू, त्यांनी घनाला लावायला जेल पण दिलेली आहे, नाही का घरात आहे? आता घनाची तब्येत कशी आहे? काका ऐक ना, खरंच तुम्ही प्रभातवर विश्वास ठेवा, त्याला खूप छान ॲक्युप्रेशर येतं. काका बोगनवेल म्हणते ते खरंय. बोगनवेल? नाही प्रभात मला बोगनवेल असं म्हणतो. आणि सोनचाफा पण, आणि बट मोगरा पण म्हणतो. आपण घनश्याम बद्दल बोलत होतो नाही? वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी घनादादाला बरं करीन. फक्त मला सांगा की तो कुठे आहे. आलोच. राधा जरा बघ, घना एकटा आहे. आता बटमोगरा आहे का कॅक्टस आहे कळेल नाही आपल्याला थोड्याच वेळात. हळूहळू मी पडीन ह्याच्या सकट. काय झालं? एवढं गंमत करायची वेळ नाहीये तिकडे, जरा सिरियस प्रॉब्लेम आहे, चला तिकडे. एवढी ओरडू नको, काय झालं ते सांगा ते.
ते घनाची पाठ मोडली हो आधीच. आता त्याच्यावर हातोड्याचे वार बसले ना तर त्याच्या पाठीचं पार पत्रा होऊन जाईल हो. कुठला पत्रा ठोकायचा? हातोडा आहे ना माझ्याकडे. पत्रा नाही हो ठोकायचा, त्याची पाठ ठोकायला आलाय तो प्रभात. कोण प्रभात? असं काय करता? आपला होणारा जावई नाही का? अरे देवा, त्याचे ते पैलवान वडील त्यांना घेऊन आले का तो? नाही नाही नाही, ते नाही आले, पण प्रभात आलाय ना त्याची पाठ ठोकायला. प्रभात? अगं ए, तो घनाच्या पाठीचं हाड फ्रॅक्चर करून ठेवेल. एक तर तो आधीच होऊन 3 महिन्यांनी लहान आहे, तरी तो केवढा आहे तो. प्रभात प्रभात चल. मला आता खरंच टेन्शन आलंय हो, चला ना लवकर. ए प्रभात, विचारायचं एक होतं. विचार ना. काल रात्री एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ए दादा, अरे कशाला तू त्या प्रभातला परवानगी दिलीस? तो घनाच्या पाठीवर काय अत्याचार करत असेल माहिती नाही आपल्याला. एक तो कोण कुठून आलाय तो काही माहिती नाही. हो असं काय करताय? आपला होणारा जावई येतो. म्हणजे काय त्याला सगळे यायला लागले की काय? एक तो लहान आहे, तो कुपेक्षा 3 महिन्यांनी. काका वल्लभ, आधी तो काय करतो ते आपण बघूया आणि मग ठरवूया. मला काय वाटतंय माहितीये का, आपण आज जाऊन सांगूया त्याला. नसेल जमत ना तर राहू दे बाबा. नाही म्हणजे तेवढ्यावर काय आपण पोरांचं लग्न मोडणार नाहीये. आई त्याला ॲक्युप्रेशर येतं खरं. ए आगाऊ, मोठ्यांच्या मनामध्ये बोलत जाऊन कसं तू? मी काय केलंय? बाबा बाबा हे बघा. अरे कसला भारी आहे प्रभात. तुम्हाला सांगतो त्यांनी असं काही प्रेशर पॉइंट दाबले म्हणजे खूप दुखलं मला, पण फर्स्ट क्लास आहे माझी पाठ. गॉड ब्लेस यू. थँक्यू. अरे वा, हे चांगलाच जावई निवडला आम्ही असं म्हणायचं. कोण जावई? कोण? प्रभात जावई. कोणाचं जावई? तुमचा. काय? अरे माझा कसा जावई असेल? काय वाटेल ते वाटेल ते काय बोलतोस तू? माझा कसा माझा? आपल्या घरात कोण लग्नाचं आता? अरे प्रभात आणि कुहूचं लग्न ठरलंय. काय? कुहू? अगं केवढी लहान आहे कुहू अजून. आणि तुम्ही लोकांनी इतका मोठा निर्णय मला न विचारता घेतलात कसा? तू नाही का घेतला असा अमेरिकेला जाण्याचा निर्णय कोणाला न विचारता? दादा, म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी माझा एकदा इंटरव्ह्यू घेतलाय, पण तुला घ्यायचा असेल तर आय एम रेडी. हा, 1 मिनिट, तू एक शब्द बोल नकोस. आता तू जी माझी पाठ बरी केलीस ना आतमध्ये, त्यामुळे तुला इंटरव्ह्यू माफ. दादू थँक्यू. पण तुला अजिबात माफी नाही. कुहू, मी तुला इतके वेळा विचारलं होतं, तू मला काही बोलली नाहीस. हा, नाही असं काही नाही. मी वैनुडीला सांगितलं होतं खरं. मी आलोच. अरे थांब, चाललास कुठे तू? धना, अरे आम्ही जरी याला पसंत केलेला असला ना तरी तू विचार, तुला काय विचारायचं असेल ते. हे बघ, जोपर्यंत तू सांगत नाहीस ना तोपर्यंत काहीही फायनल नाहीये. हो, मी बोलतोच ना ह्याच्याशी. हे दादा, हे बघ, मी गुरूच्या कॉलेजात शिकतो आणि मला MBA पण करायचंय. त्याच्यानंतर मी जिम पण चालू करणार आहे आणि मी शनिवारी ओपनिंग करून दारासिंगला बोलवणार आहे. आणि अरे थांब रे, मला प्रश्न तयार तर करू दे. तू आधीच सगळे उत्तर देतोयस. मी नंतर बोलतो तुझ्याशी. आधीच खूप प्रश्न आहेत ज्याची उत्तर नाहीत माझ्याकडे. म्हणजे काय नाही, मी आलोच. ऑल द बेस्ट. आपलं नक्की आहे ना?
दादा ते तुमचा फोन वाजतो. अहो मग उचला की फोन. हॅलो. हॅलो घना, श्याम बोल रे. हा कुठे आहेस तू? ऑफिस. या येस ऑफकोर्स. नाही तू न सांगता न सांगता गेलीस म्हणून मी. हा उशीर झाला होता ना थोडा, आणि खूप जण होते, सो मला कळलं नाही कसं सांगू. येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स. राधा, एक काही नाही, म्हणजे एक विचारायचं एक होतं जरा. विचार ना. काल रात्री एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.